नमस्कार शेतकरी बांधवांनो. तर शेतकरी बांधवांनो, कापूस आणि सोयाबीन अनुदानाबाबत बरेच काही शेतकरी आता परेशान आहे. कारण की ते अनुदान आता अद्याप वाटप सुरुवात झालेली आहे आणि काही शेतकऱ्यांना अद्यापही ते वाटप म्हणजे त्यांच्या अकाउंटमध्ये ते पैसे आले नाही. काहींना असा प्रॉब्लेम वाटू लागला की के-वाय-सीचा प्रॉब्लेम बरेच काही शेतकरी मित्रांना वाटू लागला. तर या संदर्भात थोडक्यात माहिती तुम्हाला मी सांगणार आहे. तर नेमकं कशी तुम्हाला के-वाय-सी करणं लागणार आहे की नाही ते अनुदान प्राप्त करण्यासाठी, कारण की बरेच काही शेतकरी याच्यामुळे परेशान आहे शेतकरी मित्रांनो, मी बघितले. तर या संदर्भात संपूर्ण काही माहितीचा आढावा आपण डिटेलमध्ये घेणार आहोत आणि आपण आलेलो आपल्या शेतामध्ये औषध फवारणी चालू आहे. म्हटलं एक माहितीपूर्ण असं अपडेट आहे ते लवकरात लवकर शेतकऱ्यांना सुचवून आपल्या चॅनलच्या माध्यमातून द्यावं. तर त्या अगोदर आपल्या चॅनलवरती नवीन आलं तर चॅनलमध्ये नक्कीच सबस्क्राईब करा पुढील माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी. तर शेतकरी तुम्हाला सांगू शकतो की कापूस आणि सोयाबीन अनुदान जे की 24 जुलै 2024 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून एक जी आर निर्गमित करण्यात आला होता, जे की 2023च्या हंगामामधील खरीप असो किंवा रब्बी असो योग्य तो भाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीन असं 2 हेक्टर मर्यादेपर्यंत जे की 5,000 रुपये अनुदान देण्याचं ठरलं, मुख्यतः 2 पिकांसाठी कापूस आणि सोयाबीन या पिकांसाठी. आता ज्या शेतकऱ्यांचे फॉर्म अप्रूव्हल झालेले शेतकरी मित्रांनो कापूस सोयाबीन अनुदानाचे, जसे की मागील काळात अट होती त्याला, ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली होती तर त्याच शेतकऱ्यांना ते अनुदान भेटणार होतं. परंतु जे की 21 ऑगस्ट रोजी कृषी प्रदर्शन सोहळ्यामध्ये माननीय मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून अशी घोषणा करण्यात आली की आता ही सर्व काही अटी आम्ही रद्द केल्या. परंतु अद्याप देखील त्याचा जी आर जे की निर्गमित झाला नाही की जी अट त्यांनी रद्द केलेली कापूस आणि सोयाबीन अनुदानाची म्हणजे की शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करण्याची, तर ती अट रद्द झाल्याचा अद्यापही शासन निर्णय अजून जाहीर झाला नाही. त्याच्यामुळे बरेच काही शेतकऱ्यांमध्ये संभ्रम तयार झाला आहे की आता ही अट रद्द होणार की नाही भेटणार. कारण की बरेच काही शेतकऱ्यांना विचार केला असता तर 30 ते 35% शेतकरी असे की त्यांनी जर आपल्या पिकाची ई पीक पाहणी केली नव्हती. तर तुम्हाला सांगू शकतो की ही अट आता लवकरच हा जी आर निर्गमित होईल आणि ती अट देखील रद्द झालेली आहे. आता ज्या शेतकऱ्यांना के-वाय-सी केली अशा शेतकऱ्यांना वाटतं की के-वाय-सी करायची की नाही, के-वाय-सी कशा पद्धतीने करायची, काय काय डॉक्युमेंट लागले, तर शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू शकतो की के-वाय-सी करायची याला काहीही गरज नाही. जर कधी तुम्ही PM किसान योजनाधारक शेतकरी असाल किंवा तुम्ही नमो किसान शेतकरी म्हणजेच की नमो शेतकरीचे तुम्हाला पैसे भेटत असेल किंवा PM किसानचे पैसे भेटले असेल, जर कधी तुम्ही त्याची के-वाय-सी केलेली असेल नमो शेतकरीची आणि PM किसानची, तर तुम्हाला त्याची के-वाय-सी करायची काही गरज नाही. कारण की शेतकरी मित्रांनो, तुमच्या थेट ते पैसे जे की DBTच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBTच्या माध्यमातून तुमच्या अकाउंटमध्ये येणार आहे. म्हणजेच की आधार लिंक बँक खात्यात त्याची रक्कम तुमची येणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला त्याची के-वाय-सी करायची गरज नाही. नसता तुम्हाला के-वाय-सी करणं लागली असती. जर कधी तुम्हाला त्याचे पैसे भेटत नसेल PM किसान सन्मान निधी योजनेचे आणि त्याचबरोबर नमो किसान योजनेचे, तर तुम्हाला मात्र के-वाय-सी करणं हे गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो, नसता तुम्हाला ते पैसे भेटणार नाही. परंतु जर कधी तुमचे PMची आणि नमोची के-वाय-सी तिथे अप्रूव्हल असेल तर तुम्हाला त्याची के-वाय-सी करायची काही गरज नाही. तर बऱ्याच काही शेतकऱ्यांना प्रश्न पडला होता की जे आम्हाला के-वाय-सी करणं लागेल की नाही, तर तुम्हाला सांगतो बिनधास्त राहा, तुमच्या अकाउंटमध्ये थेट पैसे येऊन जाईल. सरसकट येणारे शेतकऱ्यांनो, सरसकट म्हणजे कसं की ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी नाही पण केली, फक्त पीक पेरा नोंद तिथे असणे गरजेचं आहे. ज्या शेतकऱ्यांनी आपला पीक विमा जे की खरीप हंगामामध्ये भरलेला होता, जर कधी तुमची पीक पेराची नोंद तिथे असेल तरच तुम्हाला पैसे भेटेल, नसतं तुम्हाला त्याचे पैसे भेटणार नाही जर कधी तुमच्या पीक पेराची नोंद नसेल तर. तर हेच माहितीपूर्ण असं अपडेट होतं. के-वाय-सी वगैरे करायची काही गरज नाही. तर व्हिडिओमधली माहिती आवडली असेल तर लाईक मात्र नक्कीच करा. शेतात आहे त्याच्यामुळे थोड्या अवस्था हालत खराब आहे, समजू शकता. मिळूया का नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय जवान जय किसान आणि लाईक मात्र नक्कीच करा. धन्यवाद.